नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीतील गणित विषयातील प्रॅक्टिस सेट 15.5 शिकणार आहोत. त्यातील क्वेश्चन नंबर 1, फाइंड द एरियाज ऑफ गिवन प्लॉट्स. ऑल मेजर्स आर इन मीटर्स. जे मेजरमेंट या प्लॉटचे दिलेले आहेत ते सर्व मीटरमध्ये दिलेले आहेत. आपल्याला या प्लॉटचा एरिया फाइंड करण्यासाठी PAQ या ट्रायंगलचा एरिया फाइंड करावा लागेल. QACR ट्रॅपेझियम दिलेला आहे, त्याचा एरिया फाइंड करावा लागेल. RCS या ट्रायंगलचा एरिया फाइंड करावा लागेल. PTS हा एक मोठा ट्रायंगल आहे, त्याचा एक एरिया फाइंड करावा लागेल. सुरुवातीला आपण गिव्हन डाटा लिहूया. AQ इज इक्वल टू 50, RC इज इक्वल टू 25, PA इज इक्वल टू 30, AB इज इक्वल टू 30, BC इज इक्वल टू 30, CS इज इक्वल टू 60, TB इज इक्वल टू 30. एरिया ऑफ ट्रायंगल PAQ फाइंड करायचं आहे आपल्याला. एरिया ऑफ ट्रॅपेझियम ACRQ हा ट्रॅपेझियम आहे. QA RC याच्या पॅरलल साईड आहेत. एरिया ऑफ ट्रायंगल RCS फाइंड करायचं आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PTS फाइंड करायचं आहे. या चौघांचे एरिया फाइंड केल्यानंतर आपल्याला एरिया ऑफ प्लॉट्स मिळणार आहे. इन ट्रायंगल PAQ यामध्ये हा राईट अँगल असल्यामुळे हा सुद्धा राईट अँगलच असणार आहे. A 90 डिग्री आहे, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल हा ट्रायंगल जो आहे तो राईट अँगल ट्रायंगल असणार आहे, म्हणून त्याचा एरिया जे आहे त्याचं थोडक्यात क्षेत्रफळ लिहिलेलं आहे. 1/2 गुणिले बेस इंटू हाईट. फॉर्म्युला आपण लिहून घेतला. फॉर्म्युला लिहिल्यानंतर आता बेस कोणता येणार आहे? PA येणार आहे आणि हाईट कोणती येणार आहे? AQ येणार आहे. वन अपॉन 2 इंटू PA इंटू AQ. PAचं मेजरमेंट 30 आहे, AQचं मेजरमेंट 50 आहे. 2ने डिवाइड केलेलं आहे, 15 आले. 15 इंटू 50 यांचं मल्टिप्लिकेशन केलं. 15 5 जा 75, 0ला 0. स्क्वेअर मीटर एरिया असल्यामुळे स्क्वेअर येणार आहे वर्ड्स. एरिया ऑफ ट्रॅपेझियम ACRQ दिलेल्या आकृतीमध्ये ट्रॅपेझियम सुरुवातीला दाखवला होता. त्याचा फॉर्म्युला 1/2 सम ऑफ द लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट. 1/2 पॅरलल साईडची नावे लिहून घेतली. AQ प्लस RC इंटू हाईट AC इज इक्वल टू 1/2 इंटू 50 प्लस 25 ह्या पॅरलल साईड आहेत, त्यांची आपण साईडची मेजरमेंट लिहून घेतलेली आहेत. हाईट 60 आहे, 2ने डिवाइड केलं 60ला 30 आलेलं आहे. 50 प्लस 25 यांची ॲडिशन करून इथं 75 लिहिलेलं आहे. 75 इंटू 30 यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 2250 येणार आहे. एरिया असल्यामुळं स्क्वेअर मीटर. नंतर तिसरा ट्रायंगल RCS, त्यामध्ये ही C 90 डिग्री आहे, म्हणून राईट अँगलचाच आपण फॉर्म्युला लिहिणार आहे. राईट अँगल ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 बेस इंटू हाईट. एरिया ऑफ ट्रायंगल RCS इज इक्वल टू 1/2 इंटू CS इंटू RS इज इक्वल टू 1/2 इंटू 60 इंटू 25. CSचं आकृतीवरून आपण मेजरमेंट लिहिलेलं आहे, RCचं पण मेजरमेंट लिहिलेलं आहे. 2ने डिवाइड केलं 30 आलेलं आहे. 30 इंटू 25 यांचं मल्टिप्लिकेशन केलं. 25 3 जा 75, 0ला 0. स्क्वेअर मीटर. नंतर एक ट्रायंगल आहे PTS, त्यामध्ये B 90 डिग्री आहे. हाईटचं नाव BT आहे, त्याचं मेजरमेंट 30 आहे. बेस पूर्णपणे घ्यायचा आहे आपल्याला. इथे आकृतीमध्ये जो मोठा ट्रायंगल आहे पहा, PS 30 30 30 आणि हे 60 या सर्वांची आपल्याला ॲडिशन करावी लागणार आहे. ॲडिशन तिथं लिहायची आहे आपल्याला. ॲडिशन येते यांची 150.
150 ॲडिशन लिहिली, बेस आपल्याला मिळाला. थोडक्यात एरिया ऑफ ट्रायंगल PTS इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. 1/2ला 1/2 बेस PS आहे, हाईट BT आहे, PSचं मेजरमेंट 150 आलेलं आहे, इंटू हाईट 30 आहे, 2ने 30ला डिवाईड केलं 15 आले, 150 इंटू 15, 15चा स्क्वेअर 225 आणि 0ला 0, एरिया असल्यामुळं स्क्वेअर मीटर. आता आपण चारही आकृत्यांचे एरिया फाइंड केलेले आहेत, म्हणून एरिया ऑफ प्लॉट्स PQRST पूर्ण जी डायग्राम आहे त्याचा एरिया काढण्यासाठी आपल्याला चौघांची बेरीज करावी लागणार आहे. ज्यांचे एरिया आपण फाइंड केलेले आहेत तेच इथं लिहिलेलं आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PAQ प्लस एरिया ऑफ ट्रॅपेझियम ACRQ प्लस एरिया ऑफ ट्रायंगल RCS प्लस एरिया ऑफ ट्रायंगल PTS. त्यांचे एरियाचे जे थोडक्यात मेजरमेंट आलेली आहेत ती लिहिलेली आहेत. 750 प्लस 2250 प्लस 750 प्लस 2250 यांची सर्वांची ॲडिशन केली, 6000 आलेली आहे स्क्वेअर मीटर. सेकंड प्रॉब्लेम पाहूया. फाइंड द एरियाज ऑफ गिव्हन प्लॉट्स, ऑल मेजर्स आर इन मीटर्स. एक प्लॉट्स दिलेला आहे ABCDE, त्यांचे मेजरमेंट दिलेले आहेत. इथेही मेजरमेंट मीटरमध्येच दिलेले आहेत. AB इज इक्वल टू 24, BE इज इक्वल टू 30, BC इज इक्वल टू 26, CE इज इक्वल टू 28, DF इज इक्वल टू 16. टेक्स्टबुकमध्ये 16 इथे लिहिलेलं आहे, कारण का टेक्स्टबुकमध्ये इथं जागा कमी असल्यामुळे लिहिलेलं नाही. हे 16 इथे विद्यार्थ्यांनी समजायचं आहे. या डायग्राममध्ये आपल्याला BAE या ट्रायंगलचा एरिया फाइंड करावा लागणार आहे, BCE या ट्रायंगलचा एरिया फाइंड करावा लागणार आहे, CDE या ट्रायंगलचा एरिया फाइंड करावा लागणार आहे. या तिघांचे एरिया फाइंड केल्यानंतर तिघांची आपण ॲडिशन करणार आहोत. ABCDE हा प्लॉट आहे, त्या डायग्रामला पॉलिगॉन असं म्हटलं जातं, म्हणून एरिया ऑफ पॉलिगॉन ABCDE आपल्याला फाइंड करायचं आहे. सुरुवातीला ट्रायंगल BAE पाहूया. BA 24, अँगल A इज इक्वल टू 90 डिग्री. AE इथे फाइंड करावा लागणार आहे आपल्याला. AE बेस मिळाल्याशिवाय आपल्याला एरिया फाइंड नाही करता येणार, म्हणून बाय पायथागोरस थेरम हायपोटेन्यूज स्क्वेअर BE स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर AE स्क्वेअर हाईट स्क्वेअर AB स्क्वेअर. पायथागोरसच्या फॉर्म्युलेच्या सूत्रानुसार हे आपण लिहिलेलं आहे. मेजरमेंट लिहिली 30 स्क्वेअर AE स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर. 30चा स्क्वेअर 900 इज इक्वल टू AE स्क्वेअर प्लस 576. 576 इकडे आला, 324 मायनस करून मिळणार आहे उत्तर. AE स्क्वेअरला A स्क्वेअर खाली घेतलेला आहे, बाय स्क्वेअर रूट. 324 कुणाचा स्क्वेअर रूट आहे 18चा, म्हणजे आपल्याला AE मिळाला. त्यामुळं आपण राईट अँगल ट्रायंगलचा फॉर्म्युला वापरू शकतो. 1/2 इंटू बेस इंटू हाईट, 1/2 इंटू AE इंटू AB. AEचं मेजरमेंट 18 आलेलं आहे, ABचं 24 आहे, 2ने डिवाईड केलं 9 आलेलं आहे, 9 इंटू 24 लिहिलं. 24चा टेबल आपण 9पर्यंत म्हटल्यानंतर 216 येणार आहे स्क्वेअर मीटर. याचप्रमाणे आता या प्लॉटमधील दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करूया. ट्रायंगल BCE यामध्ये कोणताही अँगल 90 डिग्री नाही, त्यामुळं 1/2 बेस इंटू हाईट आपल्याला हे सूत्र वापरता येणार नाही. यासाठी दुसरा ट्रायंगलचा फॉर्म्युला वापरायचा, त्याला हिरोज फॉर्म्युला म्हणतात. तो कसा ते आपण सोडून पाहूया. एरिया ऑफ ट्रायंगल BCE फाइंड करायचा आहे. सेमी पेरिमीटर इज इक्वल टू A प्लस B प्लस C अपॉन 2. ज्या 3 साईड दिलेल्या आहेत त्यांना ABC नावे दिलेली आहेत.
साईडचे मेजरमेंट लिहिले 30 + 28 + 26 यांची ॲडिशन केली 84 आली, डिवाइडला 2 आहे म्हणून 2 तसाच घेतला, 2ने 84ला डिवाइड केल्यानंतर 42 आला, म्हणजे सेमी पेरिमीटर आपल्याला मिळाला 42. एरियाज ऑफ ट्रायंगल रूटमध्ये एस, ब्रॅकेटमध्ये S - A, S - B, S - C. S 42 आहे, S 42 आहे, A 30 आहे, B 28 आहे, C 26 आहे. म्हणजे ABCच्या ज्या किमती आहेत त्या इथं आपण सूत्रानुसार लिहिलेल्या आहेत. 42ला 42 सबट्रॅक्शन केलं 12 आलेलं आहे, यांचं सबट्रॅक्शन केलं 14, यांचं सबट्रॅक्शन केलेलं आहे 16 आलेलं आहे. आता या सर्व नंबरचे आपण फॅक्टर पाडणार आहोत. 7 × 6 42, 6 × 2 12, 7 × 2 14, 4 × 4 16. आता यामध्ये आपण स्क्वेअर रूट काढण्यासाठी कॉमन काढणार. या 2 7मधून एक 7, या 2 6मधून एक 6, या 2मधून एक 2, 4मधून एक 4. 7 6 42, 2 × 4 8, 42 × 8 यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 336 येणार आहे. एरिया असल्यामुळे स्क्वेअर मीटर. आता तिसरी जी डायग्राम आहे CDE, यामध्ये CE हा बेस आहे आणि DF ही हाईट आहे. त्यामुळं आपण राईट अँगल ट्रायंगलचं फॉर्म्युला 1/2 बेस × हाईट इथे वापरू शकतो. तेच आपण इथं लिहिलेलं आहे. एरिया ऑफ ट्रायंगल CDE = 1/2 × बेस × हाईट. बेस CE आहे, हाईट DF आहे. त्यांची मेजरमेंट लिहिली 28 × 16, 2ने 16ला डिवाइड केलं 8 आलं, 28ला 28, 8ला 8. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 224 स्क्वेअर मीटर येणार आहे. आपल्याला याचा एरिया मिळाला, याचाही मिळालेला आहे आणि या ट्रायंगलचा पण एरिया मिळाला. आता तिन्ही एरिया फाइंड जे केलेले आहेत त्यांचे आपण ॲडिशन करणार आहोत. एरिया ऑफ पॉलिगॉन ABCDE = एरिया ऑफ ट्रायंगल BAE प्लस एरिया ऑफ ट्रायंगल BCE प्लस एरिया ऑफ ट्रायंगल CDE. 216 + 336 + 224 आन्सर आलेला आहे 776 स्क्वेअर मीटर. टेक्स्टबुकमध्ये आन्सर दिलेले असतात, ते चेक करा विद्यार्थ्यांनी की हे आन्सर बरोबर आलेलं आहे का.